आमदार संग्राम जगताप यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। दिवाळीची खरेदी हिंदूंकडूनच करा असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलंय। मात्र अजित पवारांनी याच वक्तव्यावरून संग्राम जगताप यांची कानउघडणी केली आहे। जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं आवाहन संग्राम जगतापांनी केलंय। गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप वादग्रस्त वक्तव्य करण्यात आघाडीवर असल्याचं दिसतंय। सोलापूरच्या करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात बोलताना जगताप यांनी हे वक्तव्य केलं। दिवाळीच्या खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळाला पाहिजे, म्हणून दिवाळीची खरेदी फक्त हिंदू दुकानदारांकडूनच करा असं आवाहन जगताप यांनी केलंय। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करा। तर जगताप यांचं हे विधान मात्र त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांना बिलकुल आवडलं नाहीये। म्हणूनच अजितदादांनी जाहीरपणे संग्राम जगतापांची कान उघाडणी केली। एकीकडे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष असल्याचं सांगत असतात, तर संग्राम जगताप सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अखेर याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं। जगताप यांचे विचार आणि भूमिका पक्षाला अजिबात मान्य नसून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे। खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं, परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे, त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे। परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो, तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं। तो म्हणाला की नाही, मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन, पण ते सुधारणा करताना दिसत नाही। त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहे ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस। काँग्रेसनंही संग्राम जगताप यांचा खरपूस समाचार घेतलाय। संग्राम जगताप यांच्या वक्तव्याविरोधात कोर्टात जाणार असून त्यांचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी करणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलं। मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन। आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे। राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो। यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर। ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन जी ओध घेतली त्यामध्ये कुणाशी वैरत्व, ममत्व भाव असणार नाही अशी जी काही शपथ घेतली आणि त्याचा भंग होतो आहे, त्याच्या वक्तव्याविरुद्ध कोर्टात जाऊन याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल। दरम्यान अहिल्यानगरमध्ये MIMनं सभा घेऊन संग्राम जगतापांवर टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा वातावरण तापलंय। मात्र संग्राम जगताप यांची अजितदादांनी कान उघाडणी केल्यानंतर आता जगताप भूमिका बदलणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।